नमस्कार मंडळी, चला आणखीन एक छान अशी नवीन दिवसाची नवीन सुरुवात करू। तर रोजचा आपला व्हिडिओ असतो हा डेली रुटीन मधला। तर आज डेली रुटीनचा व्हिडिओ नसून हा एक बिझनेसचा व्हिडिओ आहे। तर प्रत्येकालाच आपल्या लाडक्या भावानं पैसे दिलेले आहेत, प्रत्येक महिलेला। पण मी माझे पैसे आतापर्यंत खर्च केलेच नाहीत। मी सर्व माझे पैसे जमा केले होते लाडक्या बहिणीचे, कारण मला कधी कामच पडलं नाही त्या पैशाचं। जरी काम पैसे आपले यांनी सोबतच असते, त्याच्यामुळे माझ्या लाडक्या बहिणीचे पैसे कधी खर्चलेच नाहीत। आणि काही शॉपिंग केली की अहो द्या, चला करा फोन पे नाही तर द्या कॅश, चला करा फोन पे नाही तर द्या कॅश, हेच चलत राहिलं। पण आज तसं नाही। काल पण म्हणत होते की मी मशीनचे पैसे देतो, म्हणजे मी जे उद्योग करणार आहे त्या उद्योगासाठी तुला पैसे देतो। पण मी त्यांना म्हणलं की मला पैसे नको, मला माझ्या स्वतःचाच बिझनेस करायचा आहे आणि मला हे जास्त इंटरेस्ट आहे ह्याच्यामध्ये आणि मला आवडतंय पण, त्याच्यामुळं मी आता माझ्या स्वतःच्याच ह्याच्यावर करायले। तर तुम्ही पण बघा की माझं नवीन प्रोडक्ट काय आणलंय मी। आणि आजचा व्हिडिओ डेली रुटीन मधला नसून हे प्रोडक्ट बद्दल आहे। तर चला तुम्हाला दाखवते। तर माझ्याकडं पहिलं ही होती मशीन साधी। तर ही मशीन मला लग्नात दिलेली आहे माझ्या आईनं, कारण माझ्या आईचं पण कपड्याचं दुकान आहे आणि मला ब्लाऊज हे लग्नाच्या अगोदरपासून शिवता येते। तर माझ्याकडे नव्हती पिको फॉलची मशीन। तर मग मला एक आठवू लागलं, आणि माझ्या आईचं साड्याचं दुकान एक आहे। तर मला एक ठरवू लागलं की मी साड्या आणू विकायला का मशीन घेऊ। पण थांबत थांबत असा विचार आला की साड्याला गडबड करण्यापेक्षा आपण एक आपलं प्रोडक्ट म्हणजे मशीन घेऊन येऊ आपल्या बिझनेससाठी। तर त्यासाठी मी घेतलेली आहे आता पिकोची मशीन। ही साधी आहे, आता ही मला बाजूला म्हणजे ही शिवण्यासाठी, आणि ही आता बाजूला काढून मी तुम्हाला दाखवते माझी पिकोची मशीन कशी आहे, कुठून घेतली आणि कितीला, आणि म्हणजे त्याचं मॉडेल कसं आहे दाखवते। तर चला तुम्ही पण माझ्यासोबत असंच व्हिडिओला कंटिन्यू राहा। ती जरा चढ असते। तर काल दुकानामध्ये मशीन घेतल्यावर त्याला पूर्ण अशी ऑइलिंग करून दिलेली आहे। तर तुम्ही यामध्ये बघू शकता, ही पूर्ण ऑइलिंगमुळे कॅरी बॅग पूर्ण खराब झालेली आहे आणि यामध्ये भरपूर ऑइल आहे। आणि हे मला एक त्यांनी म्हणजे शिवून दाखवला होता तिथलचा पिको करून नमुना। तर आता आपल्याला ही मशीन इकडे लावायची। चला मग काल ते ऑइलिंग केलेलं पूर्ण आज स्वच्छ करून घ्या म्हणले होते त्यांनी। तर तिथलचं काही मला सांगितले नाही त्यांनी, जेवढं सांगितले तेवढं आपण घेऊत की व्हिडिओमध्ये। तर मी पण तुम्हाला या माझ्या मशीनची पूर्ण डिटेल्स माहिती वगैरे देते। इथून असते सध्या आता 3 आहे। तर आपल्या मशीनचा आता झालेला आहे श्री गणेशा। तर ती मशीन काढलेली आहे, आता आपल्याला ही बसवायची आहे त्यावर। नाही ते दोन्ही घे तुला ते। तर गणपती बाप्पा मोरया, ही आपली एकदाची मशीन गेलेली आहे। ही पिकोची मशीन अशी सोनी कंपनीची दिली, आणि माझ्या आईकडे पण होती, पण ती बेल्टची मशीन होती। तर हे ओळखीचेच दुकानदार भैया होते, त्यांना म्हणलं तुम्ही जी देताल ती मी घेते, फक्त व्यवस्थित निघावं। तर ही पूर्ण मशीन मला 7,300 रुपयाला पडली। त्यांनी 7,800 म्हणत होते, पण थोडे पैसे वगैरे कमी करून 7,300 रुपयाला प्रॉपरली मला फक्त हे पिकोच्या मशीनचं तिचं तोंड तेवढं भेटलेलं आहे। तर हा पाटा माझा पहिल्याच मशीनचा आहे खालचा, आणि मला या पाट्याची काही गरज नव्हती। आणि मी असं एक डोकं लावून घेतलं की एकाच पाट्यावर 2 मशीन आपल्या चालावं, कारण भाड्याच्या घरामध्ये जागा कमी असते आणि पूर्ण आपल्याला ॲडजस्टमेंट करायची असते सर्व वस्तूंची। तर हे व्यवस्थित असं मला पूर्ण सेटअप सांगितलेलं आहे त्यांनी। मशीन आहे, तर मी ह्याचा एक तुम्हाला दोरा बसून दाखवते त्यांनी कसा बसून दिलाय मला। तर आपली कात्रीनं कट करू आपण ह्याला। तर हे आपल्या रीलसाठी आहे, इथं पण बसवता येते, पण इथं जरा व्यवस्थित बसते आणि गुताडा होत नाही रील मध्ये जास्त। तर ही अशी करून इथंच बसून द्यायची, आणि त्यानंतर मग पहिली स्टेप म्हणजे पिकोच्या मशीनचं थोडंसं वेगळं असते।
आपल्या मशीनचं थोडं वेगळं साध्या आणि पिकोच्या थोडं वेगळं. पुढची स्टेप त्यानंतर त्याच्यात पहिल्यातून घे, पुढच्यातून आता बघून काढून का बस ऍक्च्युली. आणि आपल्या साध्या मशीनची जे सुई असते तर ती आडवी असते आणि ह्या जी मशीनची सुई असते ती अशी उभी असते. तर समोरून यामध्ये दोरा असं आपल्याला घुसून द्यावं लागते. तर ऑइलिंग झाल्यामुळं थोडस दोरा वगैरे जायला परेशान होत आहे मध्ये. ही पूर्ण ऑइलिंग बघू शकता ही माझ्या हाताला, हे सुई सोबतच यायलंय खाली खाली. तर बॉबिन पण लावलेली आहे आपण खाली ऑलरेडी. तर हा खालचा दोरा पूर्ण आलेला आहे. तर व्यवस्थित असं सेट करून इकडं सारायचं पाठीमाग. मी कपडा आणते थांबा थोडस दुसरं तिथंच ना. व्हिडिओ थोडा पॉज करा. खूप मस्त आणि असा प्रॉपरली हा पिको झालेला आहे, एकदम बारीक. तर तुम्ही बघू शकता. अगोदर मी सध्या मशीनला ऑइलिंग असल्यामुळं साध्या कपड्यावर केलेलं आहे. तर खूप मस्त मशीन आहे आणि प्रत्येक महिलांनी लाडक्या भावाच्या पैशातून काही ना काही बिझनेस केलेला खूप छान. आणि तसाच हा पण मी बिझनेस लाडक्या भावाच्याच पैशामधून सुरू केलेला आहे आणि तुम्ही पण करा. चला, असंच व्हिडिओला कनेक्ट राहिल्याबद्दल धन्यवाद. आणि आमचे जर व्हिडिओ आवडत असतील तर लाईक कमेंट शेअर करायला अजिबात विसरू नका. तोपर्यंत बाय बाय आणि उद्याचा नवीन व्हिडिओ बघायला तयार राहा आणखी.